तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती। तर आता टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की मी कुठे जातो आहे ते। तर मी गुजरातमध्ये वापी इथे जातो आहे, मी आणि प्रज्वल। आम्ही आता दोघंजण आहोत। वापीला एक किल्ला आहे अर्जुनगड म्हणून, तिथे जायचं आहे आम्हाला। तर हा माझा जो गुजरातचा जो ट्रिप आहे किंवा गुजरातची ही जी माझी राईड आहे NS 160 वरून, ही फर्स्ट टाईम होणार माझी राईड आहे। तर आता वाजलेत किती 7:30 आणि आता मी पहिलं तर प्रज्वलला पिकअप करतो त्याच्या घरातून, कारण एकच बाईक घेऊन जातो आहे, तो माझ्या मागे बसेल। हा बघा मस्तपैकी इथे आपली वाट बघतोय। चल बरं झालं हेल्मेट घेतलं असते, एवढा ऊन आहे ना। बॅग वगैरे काहीच नाही, बॅग वगैरे काही नाही। अरे वा 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 वा, चला तर मग गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो आज आहे 14 मे आणि आपले छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे। एक निमित्त मात्र आमचं असं असतं की महाराजांची जयंती किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीला आम्ही कोणत्या ना कोणत्या गडावरती असतो आणि यावेळी जातो आहे गुजरातला वापी अर्जुनगडावर। आता हे तुम्ही माझ्या राईट साईडला बघाल तर इथे अशी भव्य अशी महाराजांची प्रतिमा आहे बघा, तुम्हाला दिसेल की नाही माहीत नाही कॅमेरामधून। इथे हे आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हा जो हायवे तुम्हाला दिसतोय ना, हा एकदम असा सरळ सरळ हायवे आहे, पूर्ण असं सुसाट आहे। तर आता फर्स्ट इथून ते आम्हाला घोडबंदर म्हणजे जो फाउंटनचा रोड आहे तो पहिला क्रॉस करून त्याच्यानंतर एक पाहिजे तर आम्ही 5-10 मिनटं थांबू, कारण तिथेच खूप गर्दी असते, एवढी ट्रॅफिक असते ना की तो एकदा जर क्रॉस केला मग आम्हाला एवढं काय टेन्शन नसणार। तर आता तिथपर्यंत तर पूर्ण गाडी खेचायची आहे। हे जे तुम्ही आता रस्त्यावर बघितलं ते लाईनी केलेल्या, त्याच्यावरून आहे ना आता गाडी स्पीडमध्ये होती आणि अचानकमध्ये ते जेव्हा येतं ना, आता NS 160 चे टायर लहान असल्यामुळे कसं होतं गाडी ना अशी पूर्ण डगमगते, स्टेबल राहत नाही। तर कधी जर का असं आलं ना तर त्याला तुम्ही ना अवॉइड करण्याचा प्रयत्न करा, नाही तर फालतूमध्ये तुमची गाडी स्किट वगैरे होण्याचे खूप चान्सेस आहेत त्याच्यावरून। आणि आता आम्ही डबल सीट आहे म्हणजे कसं मागच्या टायरमध्ये जर पटकन तो फिरू शकतो, तर केअरफुल एकदम गाडी वगैरे। बाईक तुम्ही पण 4 व्हीलर एवढं नाही, पण जर तुम्ही बाईक जर चालवत असाल ना 2 व्हीलर, तर त्याच्यावरती तुम्ही काळजीपूर्वक एकदम चालवा। सुसाट रस्ता दिसतो आणि अशा सुसाट रस्त्यावरती स्पोर्ट्स बाईक असेल, ही नाही स्पोर्ट बाईक असेल तर चालवायची मजा काही औरच आहे। तसं NS पण काय कमी नाही, मस्तपैकी आपण हिच्यावरती एकदम चालवू शकतो। जाते 90-100 ठीक आहे, पण जास्त वेळेसाठी नाही। कमीत कमी मी हिला आता असं किती रोड असं रिकामी असलं ना तरी गाडी माझी 80-90 याच्या दरम्यानच ठेवतो, कारण ही कमी CC आहे, म्हणजे 160 CC वरती मी जास्त खेचूच नाही शकत गाडी। उगाच इंजिनवरती लोड येणार आणि मग जिथे तुमच्या गाडीचा लाईफ स्पॅन जो जास्त असेल तो मग अशा सर्व गोष्टी जेव्हा आपण करतो ना त्याच्यामुळे तो कुठे ना कुठे कमी होतो। भले तुम्ही सर्व्हिस करा किंवा काही करा, पण जर गाडीला तुम्ही बिनकामाची जर तिला रेमटवत आहे काहीच अर्थ नाही आहे। हाय CC आहे तुमच्याकडे 300, 350, 400, जशी डॉमिनर वगैरे आहे ना, तिला घेऊन जावा यार, ती तर त्या गोष्टीसाठीच बनलेली आहे। प्रत्येक बाईक एक कॅटेगरीमध्ये येते की त्यांना कशी चालवली पाहिजे आपल्यावर आहे। 160 CC आहे आणि मी हिला 110-120च्या स्पीडवर घेऊन जातो आहे विनाकारण, काही अर्थ नाही। ॲज अ फन म्हणून पण नको ते। हो एक नंबर रोड आहे, एक नंबर।
व्ह्यू बघा यार, असला व्ह्यू आहे. हा रस्ता एकदम असा स्ट्रेट असल्यामुळे मस्त असा मजा तर येणार थोडी गाडी चालवायला, पण थोड्या वेळाने ना बोर होणार, कारण एकदम स्ट्रेट आहे. तर कुठेतरी स्वतःला चार्ज करण्यासाठी एक चहा बूस्टर आहे आमच्यासाठी. तो चहा एक बूस्टर आहे, तो एक कुठेतरी बघूया कुठे आता चांगली मिळते आणि तिकडे होल्ड घेऊया थोडासा. यार अशा रस्त्यावरती ना थांबायचं म्हणत नाही, असं वाटतं जाऊ दे चल कॉम्प्रोमाइज करूया या सर्व गोष्टी आणि मस्त चालत राहूया. ट्रॅफिक नाही काय नाही, थोडीफार आहे ठीक आहे, तेवढी चालते, तेवढी तर हवीच, नाही तर मग बोर होणार एकदम. थोडंसं आता वसईला आहोत, थोडं विरार वगैरे क्रॉस करू ना तर मग थांबेन मी तिकडे, चहा वगैरे पिऊ आणि मग परत मग आपल्या वाटेला लागू. चलिए काय परिवार गार्डन. चला गाडी मस्तपैकी इकडे. हो 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 मिसळपाव कुठे दिसत नाही रे प्रज्वल, मिसळपाव कुठे दिसत नाही. काय ढोकळा का खमण खावा लागणार होते. चल ठीक आहे, जे काय हव्या. हॉटेलमध्ये थांबलोय सकाळचा नाश्ता करायला. तर नाश्त्यामध्ये ना आता मी आणि प्रज्वल तर आहेच, सोबत आता आमच्या रोहित असतो, तर रोहितची कमी नको वाटायला आम्ही ते काय केलं तर की कांदाभाजी मागवली. तर बाबा तुझ्या नावाने कांदाभाजी मी आणि प्रज्वल खाऊ, तू काळजी नको. रोहितचा व्हिडिओ बघत असेल ना, रोहित मुंबई गोवा हायवेची आठवण आली, मुंबई टू कणकवली बाईक राईड. पहिल्यांदा असं झालं असेल मी कुठे बाहेर आहे आणि म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर आहे. फर्स्ट टाइम माझा गुजरात आहे. तू आलास प्रज्वल गुजरातला? बाईकला तर फर्स्ट टाइम. तर माझा सुद्धा फर्स्ट टाइम आहे आणि माझ्यामध्ये मला असं वाटतं की आम्ही दोघं सकाळच्या नाश्त्याला फर्स्ट टाइम असं काहीतरी ना मेंदूवडा आणि डोसा आणि भजी खातो. तर आमचा एकच गोष्ट फिक्स आहे, ती म्हणजे काय मिसळ. ठीक आहे. तर आता जसं आमचे राईड्स प्लॅन्स आहेत काही बाहेर जायचे महाराष्ट्राच्या बाहेर, तर या सर्व गोष्टी होतील. तर मिसळला थोड्या टायमासाठी तरी टाटा बाय बाय करायला लागणार आहे. काय करू शकतो, ट्रॅव्हलरला आहे, जिथे जाऊ तिकडचं खाणं ॲडॅप्ट करणं पण गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या जेवणावरून काय म्हणतात, त्यांच्या जेवणावरून त्या सिटीची संस्कृती आपल्याला कळते की ती कशी आहे आणि कशी. पण इकडची संस्कृती काही वेगळी आहे. पण आम्ही खातो चेन्नईला, जातो आहे आम्ही गुजरातला आणि खातोय आम्ही अण्णा लोकांना. काय करायचं, आता इथून निघूया. मस्त असं खाऊन पिऊन झालं आहे. ही आपली NS 160. हिला ना मी धुतली नाही कारण हिला जेव्हा पण धुवायला देतो ना हिचा ना मग ॲक्सिलेटरचा काही ना काहीतरी इश्यूज होतो. तर मग हे बघा, हे बघू शकता पूर्ण असं हलतं आहे. आता गेल्यानंतर जे काय, तर चल आता भावा ऊन असं आलं आहे ना, हा हा. तर मस्त आता खाऊन पिऊन आणि जो चहा होती ना एक नंबर. तर चहा पिऊन मस्त आता अंगामध्ये तरतरी आले. तर आता लवकर काय झोप वगैरे काहीच नाही, प्रश्नच नाही झोपेचा. तर आता कमीत कमी 110 किलोमीटर उरलेत, पोचू 2-2.5 तासामध्ये आम्ही पोचून जाऊ. तर यार असा हायवे कधी होणार मुंबई गोवा, जेणेकरून गावी आम्ही पोचू जरा आरामात असं एकदम मस्तपैकी. हे बघा कसं गाडी चालते आहे, ना हलत आहे ना खड्डे आहे ना जास्त कुठे ट्रॅफिक होत आहे. आपल्या मुंबई गोवा हायवे म्हणजे असं ढेकणं, ही ढेकणं अशी ही ढेकणं नुसती हळूहळू चालत असतात.
एवढा धूळ बीळ सर्व उडतो ना, हालत खराब. ह्या मुंबई गुजरात हायवेवरती ना अशी खूप सारे ना ट्रक मिळतील, तर यांना जास्त करून असं ना ओव्हरटेक करायचा प्रयत्न करू नका. कारण हे बघा, हे पूर्ण असे हेवीली लोडेड आहेत. आणि तुम्हाला माहितीच असेल की ट्रक ड्रायव्हर ट्रक कसे चालवतात. जर तुमची अशी लहान गाडी असेल ना, तर गपचूप तुम्हाला जागा मिळते तर साईडने जावा. नसेल मिळत तर वेट करा, हॉर्न द्या, इंडिकेट करा त्याला की बाबा मला जाऊ दे. असेल साईड देईल, निघून जावा. काही घाई करू नका, एकदम आरामात गाडी चालवा. रोड एकदम मस्त आहे, कुठेच खड्डे नाही आहेत, कुठे असं नाही आहे की चला थांबावं लागेल, काही रस्त्याचं काम वगैरे चालू आहे. एक नंबर रोड आहे, तुम्ही बघू शकता. तर कधी मुंबई गुजरात हायवेला ट्रकांपासून सावधान. हे बघा, आता असे हे दोन गाड्या, यांच्यामधून कधीच काढू नका. आरामात थांबा, जाऊ दे पुढच्या गाडीला, मग तुम्ही तुमची गाडी इथून निघून काढा. ही पण काय आहे, मेडिकल व्हॅन. तर मी म्हणतो आता माझ्या डोक्यामध्ये आता हे सर्व असं हिरवळ बघून मस्त असं गाणं येत होतं. पण आता जर बोललो तर कॉपीराईट यायची खूप अशी म्हणजे चान्सेस आहे. तो आहे ना सचिन पिलगावकर आहे त्याच्यामध्ये, ते आहे ना हिरवा निसर्ग हा भवतीने, तो वाला गाणं एक नंबर आला. म्हणजे वापी 79 पोचू आरामात, काही घाई नाही आहे. तर आज आहे 14 मे म्हणजे 14 मे आणि मातृदिन. तर तुम्ही जे कोणी बघता आहात, म्हणजे जे आपले प्रेक्षक आहे, सबस्क्रायबर्स आहेत, जी फॅमिली आहे, तुम्ही बघत आहात, तर तुम्हाला सुद्धा मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी मदर्स डे. आणि हो, हे ट्रक देवता, तुझ्या मायेची सावळी माझ्यावर पडू दे रे. हा बरं वाटलं. एवढ्या उन्हातमध्ये हा ट्रक काहीतरी कामाला आले, यांची सावळी घेऊन का होईना. थोडं हात पूर्ण राईट साईडचे करपले, जाऊ दे, उशीर होईल. तर या हायवेवरती मस्त असे दोन नाही 3 लागले वाटते. एक दहिसरचा लागला, त्याच्यानंतर अजून एक लागला, त्याचं नाव मला आठवत नाही. आणि आहे चारोटी टोल प्लाझा, सुरत दहिसर टोलवे. हो. तर आता इथे प्रज्वल गेलाय पाणी प्यायला नाही, आणायला. मला पण ताणलं तिथे. इकडे अशी ट्रकची ना चेकिंग वगैरे होतच असते. हो, चेकपोस्ट आहे ना हे, महाराष्ट्र गुजरात चेकपोस्ट. तर इकडे ना चेकिंग होतच असते. आणि बापरे, लाईन तर बघा ट्रकची किती आहे, पुढपर्यंत आहे पूर्ण. आणि ही काय लाईन मला वाटत नाही संपेल. हे बघा, अरे ती कुठपर्यंत आहे बघ, ती बघ तिथून बाहेर निघते बाहेर.
आता फक्त थोडाच वेळ बाकी आहे. त्याच्यानंतर अर्जुनगडावर पोचल्यानंतर मी तो ब्लॉग बनवेन तिकडचा. तो एक डिटेल ब्लॉग बनवेल, तुम्हाला तो कळेल. पहिला हा ब्लॉग मी अपलोड करेन, त्याच्यानंतर मग तो ब्लॉग येईल. आणि हो, तुम्ही गुजरात हायवेवर जर आलात असाल या अगोदर पण, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण मी या हायवेबद्दल असं म्हणजे ऐकलं आहे की रात्रीला या हायवेवर थांबू नये, कारण लूटमारी होत असतात. तर ते खरं आहे, कितपत खरं आहे, जर तुम्हाला काही आयडिया असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मला, जेणेकरून नेक्स्ट टाईम जर कधी मला रात्रीचा प्रवास जर इथे करायचा झाला तर तो मला टाळता येईल. किंवा जर करायचंच असेल तर मग एक चांगला मोठा ग्रुप असेल तेव्हा आम्ही करू. तर जे काही तुमचे मत असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा. अरे वा, गुजरातमध्ये हॉटेल सह्याद्री. तर इथून, तर मित्रांनो, हा तुम्ही माझ्या लेफ्ट साईडला जो बघताय ना, बघा हा याच किल्ल्यावर आपल्याला जायचं आहे. हा आहे अर्जुनगड. तर आता इथून काहीतरी 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. हायवेपासून वन वे खालून जायचं असेल. हायवेपासून आता इथून खालून असं लेफ्ट घेतला ना की जवळच आहे. आता त्या हायवेवर आम्ही सरळ आलो, थोडा म्हणजे मॅप लावलेला, पण काय आता नवीन रस्ते आहेत, कळत नाही. थोडंच पुढे आलो आहे. हां, दुसऱ्या शहरातले रस्ते कळत नाही आम्हाला, आमच्या पण शहरातले आम्हाला नाही कळत. ही गुगल आंटी आहे ना, नुसती हरवत राहते इकडून तिकडून इकडून तिकडून. तर आता इथून आता ब्रिज करूनच ना कुठून तरी खालून जायला आहे. तर आता मग तिकडून आता जाऊ आणि बघू. आता इथून राईट कुठून तरी आता मला दाखवतं आहे थोडं, हे बघा, बघूया हा कसा रोड. तर हे बघा, हाच ब्रिजने आम्हाला जायचं आहे. आम्ही ॲक्च्युली काय झालं, हे बघा, बागवाडा. ओके, या किल्ल्याचं नाव बागवाडा सुद्धा आहे. तर इथूनच जायला आहे. आम्ही काय केलं, ॲक्च्युली इथून असे खाली गेलो आणि म्हणून थोडं चुकायला झालं. ठीक आहे, तर ह्या कधी आलात तर लक्षात ठेवा, तिथे बोर्ड लागलेला आहे बागवाडा म्हणून. बागवाडापासून लेफ्ट घेऊन असं जायचं. आता हा दाखवतो आहे मॅप मला, बघू कसं घेऊन जातो आहे हा. हे इथूनच आहे ना जायला. तर मित्रांनो, आता हा आमचा गड बघून झालेला आहे. या व्हिडिओनंतर मी या किल्ल्याचा व्हिडिओ टाकेन. तर आता इथून आपल्याला कुठे जायचं प्रज्वल? परिया गावात. इथूनच 5-6 किलोमीटरवर आहे बोलतोय तो. तर चला आता तिथे जाऊया. अरे, तुम्ही अशी बाईक वगैरे चालवत असाल ना आणि तुमच्या बाईकच्या समोर जर अशी लहान मुलं वगैरे आली तर तुम्ही काय करायचं, ते आहे ना त्यांच्या मागून, म्हणजे लहान मुलांच्या मागून अशी गाडी घेऊन जायची तुमची. कारण लहान मुलं काय करतात, ती पुढच्या दिशेला धावतात. तसंच तर तुमच्या बाईकसमोर किंवा 4 व्हीलरसमोर जर वयस्कर माणसं आली तर ते काय करतात, ते दचकून आहे ना मागच्या साईडला होतात. तर तुम्ही त्यांच्या पुढून गाडी काढा. पण त्याच जागी जर तुमच्या समोर पापा की परिया म्हणजेच मुली आल्या तर बाबा काही नका करू, आपली गाडी मस्तपैकी स्लो करा, त्यांना आधी जाऊ दे, मग तुम्ही जावा. फालतूचा रिस्क नको आहे. ते काहीही करतात, ते पुढे जातात परत मागे येतात, परत पुढे जातात परत मागे येतात. ते असे दचकवतात, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट अजून जास्त होतात. फायनली आलो आहोत या फार्मवरती. हे आहे, आधी थांबा कन्फर्म करूया, हेच फार्म आहे का? हां, हेच आहे. प्रज्वल बोलतोय म्हणजे हेच असेल. हे ॲक्च्युली प्रज्वलचं क्लायंट आहे ना, म्हणजे प्रज्वलसुद्धा जिम ट्रेनर आहे. तर त्याची जी क्लायंट आहे
तिचं हे फार्म हाऊस आहे. हे बघा एवढं मोठं फार्म हाऊस आहे. आणि आता गाडी कुठे लावायची सावेतला. हो बापरे बाप, कुत्रा बित्रा आहे इकडे. ही गाडी लावतो आधी साईडला. मस्त इथे आता गोला खातो भाई. पायनॅपल बनवते ना तो. हे बघा मस्त पायनॅपल आहे इकडे. फर्स्ट चुस्की पायनॅपलची. एक नंबर आहे. कसं एक नंबर बनवतो. हा फार्म हाऊस कसा आहे म्हणजे कसं पसरला वगैरे काय जरा सांग. ॲक्च्युली आता आपण वापीमध्ये परिया गावात आहे. काय बोलतो. तर माझी जी क्लायंट आहे ना, तर तिचा हे फार्म हाऊस आहे ॲक्च्युली. आता आपल्या कोकणात कसे एकरमध्ये असे आंब्याची झाडं लावली जातात, तशी इकडे तिने लावलेली आहेत. तर गुजरातचा आंबा कसा असतो तो आता मी तुम्हाला दाखवू. म्हणजे इकडचा आंबा थोडा मोठा आहे. असा आपल्याला कसे नॉर्मल साईजचे होतात ना कलमी हापूस आंबे, इकडचा थोडा मोठा होतो असा आकाराने. आता बघूया आपण तिचा फार्म फिरूया. मस्त मोठा आहे फार्म. तरी 10-15 एकर मध्ये पसरले. बापरे 10-15 एकर. पण त्याच्यात आंब्याची झाडं आहेत, चिकूची झाडं आहेत आणि इतर अशी वेगवेगळी इतरत्र झाडं. आणि ते हे पण आहे ना यांचं गाई म्हशींचं पण आहे ना. गाई म्हशी पण आहेत. म्हणजे 100 गाई आहेत, 100 म्हशी आहेत असं काहीतरी. आता इथे आम्ही ना जेव्हा एंटर केलं ना मस्त अशा आम्हाला गाड्या दिसल्या. पण ह्या सर्व गाड्यांमध्ये ना एक अशी गाडी ना युनिक आहे, वेगळीच गाडी आहे. मी तुम्हाला दाखवत होती बघा कशी दिसते ती. हे बघा हे बघा हे बघा हीच आहे ती. बघा आता ही मागून अशी काही युनिकनेस तुम्हाला वाटणार नाही, पण तुम्ही असं जरा साईडला जाऊन बघितलं ना. हे बघा भाई साहब अलगच लेवल आहे. हे बघा बुलेट आहे ना प्रज्वली. ही बुलेट आहे आणि अशी मॉडिफाईड केलेली आहे ना हिला. ही बघा भेंडी एक नंबर. एक नंबर आहे भारी. भाई प्रज्वल भाई चलाव जरा. काय एक नंबर आहे. ब्रेक आहे की काय. पूर्ण फॅमिली घेऊन जाऊ शकतो गावी ना. मी तर गावी घेऊन जाऊ शकतो. चक्री बिक्री. कधी एवढी मोठी सॅडल बॅग बघितली आहे का पाठी बाईकला. लडाख बिदाख कुठे पण घेऊन जाऊ शकतो ना मी. एक नंबर. आणि एकदम अशी फील वेगळीच होत्या. गावावरून आंबे आणण्यासाठी ठीक आहे. बापरे गावावर आंबे काय 2 म्हशी पण येतील. विचारतात ना सारखे गावावरून काहीतरी घेऊन ये काहीतरी घेऊन ये. ही स्पेशली प्रज्वल त्या मॅमला बोलाय मला द्यायला. सेकंड हँड पण घेऊन जाणार. करणच्या पप्पांना देणार आम्ही. हे ते बनवतात ना गाड्या, मॉडिफाईड करतात ते घरा. आपली NS लावूया अशी. हा रे करू शकतो आपण. आणि हे बघ हे इंडिकेटर बघ. इंडिकेटर असे दिवाबत्ती असतात ना रात्रीचे ते. एक नंबर. इथे ते असा मागून व्ह्यू एक नंबर येत. मागून व्ह्यू हा जो व्ह्यू आहे ना हा बघा. मोटो ब्लॉगिंगसाठी एक नंबर व्ह्यू आहे. आणि टायर बी पंक्चर झाले ना काही अशी हे नाही. बघा माझ्या मागे बघू शकताय बघा 2 टायर आहेत. इथे एक सॅडल स्टे दिलेलं आहे. लाईट चालू आहे भाई साहब. ही ना आहे बाईक चालू आहे. आतमध्ये पेट्रोल आहे आतमध्ये. हलवतोय ना. हा आवाज येतोय मला. पेट्रोल आहे. तर या फार्म हाऊसमध्ये ना फिरण्यासाठी ना आम्हाला असं चालत जाऊन मला ना कवर होणार. पण असं थोडाफारच फिरा नको जास्त उन्हातून, कारण भूक पण लागली आहे. तर आता इथे माझ्या समोर आहे ना फार्म आहे. म्हणजे गाई म्हशी ठेवलेल्या आहेत. खूप आहे तरी कमीत कमी 100 तर असतीलच. एवढा फार्म मोठा आहे. हा बघा उन्हातून आपल्या पावसातून आहे ते चारा वगैरे ठेवत असतील. फार्म बघा बापरे कसला आहे. इथे सर्व वासरं आहेत.
साहब घाबरतात. अरे ही म्हैस बघ, गोरी आहे रे. हां ते आजकाल पोरींना केसांना कलर करतात नाही बघ. फॅशन इथूनच आली आहे. मोठ्या आहेत म्हणजे ही वेगळ्या जाती आहेत. कारण हे बघा एकदम अशा मोठ्या आहेत त्या, खूप मोठ्या आहेत. बनवायची ही मशीन आहे अशी म्हणजे हां हे तेच आहे आंबवण बनवायची मशीन. आणि हे इथे बघा. अरे एक नंबर वासरू बघा, हे दिसतोय हे बघा. किती आहेत. आता आत नाही जात नाही तर हे सर्वांना उठत राहतील. आराम करत आहे करू दे त्यांना. बापरे. आणि हे सर्व त्यांचा दूध काढण्यासाठी आणि हे मग विकत असतील बाहेर. हे बघ मस्त आहे. लहान तिचं आहे ती बघ तिचं आहे. तर आता ह्यांनी मस्त खाऊन पिऊन बसलेलं आहे. आता बघूया खाते का, ट्राय करा. रे त्यांना खायला बघ मस्त पैकी असं ऊस पण आहे. ते नाही खाणार. अरे खातात आहे. हीच बुक काढा बघ. ही बघा ही सर्व ना आंब्याची झाडं आहेत. आंबे बघा अशी जर कोकणात असती ना कधीची उडवली असती तिकडून. हा बघा आंब्याचा साईज एक. बापरे. पूर्ण हा जरा लहान आहे पण ठीक आहे. मोठे असतात. हाता एवढे तर आहेत रे. बघ ना हाता एवढा एक आंबा आहे. काय पाहिजे अजून. तोडूया का प्रजल. चला चल. कोणती आण कोणती आण. तू ट्रॅक्टर मगाचा घेऊन जाऊया. तू मगाचा ट्रॅक्टर आणला घेऊन जाऊया. बुलेट सर्व मुंबई. हा सर्व इथे पडून ना असं थांबलो फुकट जाणार. हे काढून विकतील आता. थोडे पिकू दे मग काढून विकतील. हे मस्त असे. हे थोडे आंबे ना लेट येतात. आपले हापूस लवकर येतात. हां हे थोडे लेट येतात. आणि हे म्हणजे पाऊस जेव्हा चालू होतो ना तेव्हा येतात. हे बघा साईज बघा यार आंब्यांची. बघा अशा हाता एवढा एक आंबा आहे. पूर्ण खोल असा पाम खोल पूर्ण. हा बघा एक हाता एवढा आंबा आहे पूर्ण. मित्रांनो आता आमचं मुंबई टू गुजरात आणि हे तुम्ही फार्म बघितलात. या व्हिडिओनंतर किंवा या व्हिडिओच्या अगोदरच ना एक आपला अर्जुनगडाचा व्हिडिओ येईल. तो तुम्ही बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशाच व्हिडिओसाठी पुन्हा या चॅनलला भेट द्या. ह्याला हत्ती गवत म्हणतात. ओके हे बघा हे हत्ती गवत किती मोठं आहे बघा. हे ते म्हणजे खायला देतात जनावरांना. अच्छा ते बघा ना जवळजवळ 10 फूट वाढतं ते. हो आणि हे ते त्यांना खायला देतात त्या जनावरांना. जनावरांना. पण एवढे वाढलेत. अरे ही जर्सी गाय आहे. ह्या गायींची म्हणजे प्रजाती वेगळी आहे. आणि ह्या गायींना दूध सुद्धा जास्त येतं. हे बघा प्रोडक्शन जास्त आणि फुल हेल्दी आहे. चला तर मग व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशाच खूप साऱ्या मराठमोळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बघासुद्धा. आणि व्हिडिओ ना पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती मिळत राहील. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय भवानी, जय शिवराय.
8 रुपये पेट्रोल. 8 रुपयामध्ये पेट्रोल कोणी देतं का? काय यार. बघू पेट्रोल आहे का यांच्याकडे. असलं पाहिजे. हायड्रॉलिक ऑइल भाई लिटर और 8 रुपये पेट्रोल बोल के भाई इधर 97 है. फुल स्कैम.